नमस्कार, मी आहे रश्मी पाटील. वेलकम टू माय चॅनल. तर आज आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी दिवशी आम्ही कुलदेवाला म्हणजे नैवेद्य असतो आमचा बाजरीची भाकरी, वांग्याचं भरीत आणि उलपतची भाजी असं आम्ही नैवेद्य दाखवतो कुलदेवाला आमच्या. तर आज मी ते बनवणार आहे आणि मी तुमच्यासोबत पण ते सगळं शेअर करेन की ते मी कसं बनवते. चला तर मग सुरुवात करूया. आणि हे बघा, आपल्याला भरतासाठी जे मोठे वांगे लागतात ते मोठे वांगे मी घेतलेत आणि उलपतची 2 जुडी घेतल्यात मी इथे. आता आपण ह्यांना आधी व्यवस्थित वॉश वगैरे करून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस सुरू करूया. आणि आता ही सगळी वांगी जी आहेत आपली ती वॉश करून झाल्यात आणि आता आपण ह्याला आहे ना कापून घेऊया, म्हणजे चिरून घेऊया सुरीच्या साहाय्याने. आपल्याला त्याला थोडं थोडं असं सगळीकडनं चिरून घ्यायचं आहे. आणि हे बघा, अशा पद्धतीने मी ते कट करून घेतलं आहे सुरीने. ॲक्च्युली माझं स्टँड खराब झालं आहे, त्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला असं दुसरं कोणी नाही आहे. माझं मलाच करून दाखवायला लागतं आहे. तर दोन्ही कामं एकत्र नाही जमणार करायला, त्यामुळे मी आधी थोडंसं कट करून घेतल्यात आणि हे असे करून घ्यायचे आहेत कट आपल्याला. आता हे बघू शकता मी असे कट केलेत आणि हे कट केला म्हणजे कसं आतमधून पण तो व्यवस्थित शिजतो. आपण याला आता गॅसवर ठेवणार आहोत शिजायला. जेव्हा आपण कापून घेतो त्याच्यामुळे कसं होते की तो आतून वगैरे व्यवस्थित शिजला जातो. मग आता आपण काय करूया, आधी ह्याला गॅसवर ठेवूया, शिजवून घेऊया. आता मी ह्याला गॅसवर ठेवते. डायरेक्ट गॅसवर ठेवली. इथे एक ठेवला आणि इथे एक ठेवला. ॲक्च्युली डायरेक्ट गॅसवर नसतं ठेवायचे, पण माझ्याकडे जाळी नाही आहे आता आणि त्यामुळे मग मला असं गॅसवरच ठेवून करावं लागतं आहे. आपली वांगी होतात तोपर्यंत मग मी हे उलपत आहे ही पण कापून घेते, कारण उलपतचा सुद्धा नैवेद्य देवाला दाखवायचा असतो. तर उलपत आणि वांग्याचं भरीत आम्ही दाखवतो चंपाषष्ठीला. तर आता वांगी जोपर्यंत भाजतात तोपर्यंत आपण उलपत कट करून घेऊया. आणि वांगा आता आपण असं पलटून घेतलं आहे थोडं, म्हणजे सगळीकडनं शिजेल. आणि इथे पण मी पलटून घेतलं आहे. आधी हिला वॉश करून घेतलं आहे, मस्तपैकी क्लीन केलं आहे. आणि तुम्हाला मी सांगितलं जसं मगाशी की माझ्याकडे शूट करायला स्टँड नाही आहे आणि असं कोणी एक्स्ट्रा व्यक्ती पण नाही की जो माझ्यासाठी शूट करेल, तर मला तुम्हाला असंच दाखवावं लागतं आहे. आता ह्याला मी कट करून घेते. आधी मी वॉश करून घेतलं आहे आणि आपली वांगी पण इथे भाजून झाल्यात. आता मस्तपैकी सगळीकडनं भाजून घेतल्यात दोन्ही साईडनी. आणि एक साईडला इथे उलपतची भाजी पण माझी चिरून झालेली आहे. आता आपण आधी वांग्याचे हे जे साल आहेत ना वरचे, हे काढून घ्यायचे आहेत. हे असे जेव्हा भाजतो आपण तेव्हा ते आपोआप असे निघून जातात, त्याला जास्त काही मेहनत नाही लागत काढायला. आधी ते मी काढून घेते आणि मग नंतर रेसिपीला सुरुवात करूया. तव्यात थोडे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे भाजून घेते, कारण शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपल्याला वांग्याच्या भरतामध्ये टाकायचा आहे. तर त्यासाठी हे मी आता भाजून घेते. आणि माझा आवाज बसला आहे, त्यामुळे माझा आवाज व्हिडिओमध्ये असा येत असेल तर तुम्ही समजून घ्या. आता आपण ना वांग्याच्या वरची पूर्ण स्किन काढून घेतली आहे आणि आता आपण ते वांगे जे आहेत ते मॅश करून घ्यायचे आहेत. वांगी आपली व्यवस्थित आपण शिजवून घेतल्यात आणि आता ह्यांना आपण मॅश करून घेऊया. काही जण हाताने पण करतात संपूर्ण मॅश असं, पण मी फोकचा यूज करणार आहे. मी फोकनी करते मॅश मी फोकनी करते. तर आधी आहे ना मी मॅश करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते की कसं झालं काय ते. हे बघा, अशा पद्धतीने मी पूर्णपणे असं बारीक करून घेतलं आहे वांग्याला, जे आपण भाजून घेतलं होतं त्याला. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टाकायसाठी कांदा, कढीपत्ता, मिरची आणि हे लसूण ठेचून घेतलं आहे. आता आपण सुरुवात करूया बनवायला. आणि आता तेल टाकून घेतलं आहे, त्याच्यात आपला राई, जिरा वगैरे सगळं टाकून घेऊया. जिरा टाकला, आता सगळं मस्त तडतडलं आहे. आता याच्यात मी मिरची आणि कढीपत्ता टाकून घेतलेला आहे सगळं. मग ॲड केला याच्यात कांदा. आता सगळं कांदा वगैरे आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आपला कांदा शिजतो आहे तोपर्यंत आपण हे जे शेंगदाणे भाजून घेतले होते ते थंड झाल्यात आता. मग ते मी आता मिक्सरला लावून त्याचं कूट करून घेते. यात मी जो लसूण ठेचून घेतला होता आपण, तो लसूण पण मी याच्यात टाकून घेतला आहे. आता सगळं मिक्स करते. आता इथे शेंगदाण्याचा कूट पण आपला झाला आहे रेडी. कांदा आपला शिजला आहे. आता याच्यात मी आता टोमॅटो टाकला आहे. आता आपण मस्तपैकी टोमॅटो पण मिक्स करून घ्यायचा आहे, पूर्ण शिजवून घ्यायचा टोमॅटो.
आणि मग त्याच्यामध्ये बाकीचं पुढचं हे टाकूया आपण. ते बाजूला टोप घेतलं, याच्यात तेल टाकून घेतले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला उलपतची भाजी करून घ्यायची आहे. त्याच्यात मी आधी तेलात जिरा टाकला आहे आणि त्याच्यानंतर याच्यात मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं. ते आपण व्यवस्थित शिजवून घेऊ. ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले. थोडी गॅस त्यांना फास्ट राहिली गॅस, तर थोडंसं माझं करपला. ठीक आहे, जास्त नाही झाला. आता मी याच्यामध्ये हळद टाकून घेतले आणि ह्याच्यात आता मी उलपत टाकून घेते. हे बघा, ह्याच्यामध्ये मी उलपत टाकून घेतलं मस्तपैकी. आता ही उलपत आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो टाकले आणि थोडा वेळ आता आपण ह्याला शिजून देऊया. आणि आपण इथे जो टोमॅटो घेतला होता तो बऱ्यापैकी शिजलेला आहे, जो वांग्याच्या भरतासाठी घेतलेला तो. आता ह्याच्यामध्ये आपला कांदा आणि टोमॅटो आपला शिजलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी हळद टाकून घेतले. आता आपण हे सगळं हळद वगैरे मिक्स करून घेऊया. आणि मग त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी हा जो आपण वांग्याचा हे केलं आहे, बारीक बारीक वांगे हे करून ठेवलं ते मी टाकले आता त्याच्यामध्ये. आता हे बघा, ह्याच्यामध्ये मी हे टाकलं आहे, वांगी वगैरे आपली टाकून मी मिक्स करून घेतलं आहे. आता ह्याला ना मी थोडा वेळ झाकण देऊन ठेवून देते. आता उलपतची भाजी झाली आहे, शिजली आहे. त्यात मी थोडासा आता मीठ टाकून घेतलं आहे. थोडा वेळ मी मीठ टाकल्यानंतर त्याला शिजवते आणि मग आपण हे उलपतची भाजीची गॅस बंद करून टाकू, ती होऊन जाईल. आणि आता मी इथे पाणी उकळायला ठेवलं आहे आणि आता सगळ्यात मोठा टास्क चालू होणार आहे भाकरींचा. आणि पाणी उकळत ठेवलं आहे आणि मला आता सगळ्यात मोठा टास्क आहे भाकरींचा, कारण मला सुक्या पिठाच्या भाकऱ्या बनवता येत नाही. ॲक्च्युली आम्ही ओल्या पानावरतीच बनवतो भाकऱ्या. म्हणजे सुक्या पिठाच्या वर्षातून एकदाच होतात, त्या आम्ही चंपाषष्ठीला करतो. पण मला त्या येत नाही नीट बनवता, त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा टास्क आहे की मी आता कशी करेन. ठीक आहे, बघूया आता आपण. ही झाली उलपतची भाजी. ह्याची गॅस मी आता बंद केलं आणि हे घेतलं मी बाजरीचं पीठ. आता मी ह्याच्या भाकऱ्या बनवते आणि सगळ्या भाकऱ्या झाल्या ना, आणि सगळं झाल्यावरती मग मी तुम्हाला दाखवते. ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट आणि मीठ वगैरे टाकून घेतलं आहे आणि ते टाकताना मी शूट घ्यायला विसरली, सॉरी. आणि हे सगळं आता झालं आहे रेडी. थोडं मी 5 मिनटं झाकून ठेवते आणि मग आपण ह्याची पण गॅस बंद करून घेऊया. भाकऱ्या पण माझ्या रेडी आहेत. आता मी डायरेक्ट देवाऱ्यात जायला निघते आणि हे सगळं आता पॅक करून ठेवते. भाकऱ्या मी छोट्याच केला, कारण मला मोठ्या भाकऱ्या नाही जमत करायला आणि छोट्या पण कशा तरी मी केल्यात, पण झाल्यात चांगल्या, बघू शकता तुम्ही. आणि आता मी देवाऱ्यात जायला निघते. ॲक्च्युली मी थांबली होती तीर्थासाठी, कारण तीर्थ 3 वाजता स्कूलमधून सुटते आणि बाकी सगळ्यांचं ॲक्च्युली नैवेद्य दाखवून पण झालं असेल होता. मी तीर्थाची वेट करत होते, म्हणून मी थोडं थांबून राहिली की तीर्थ जेव्हा येईल स्कूलमधून तेव्हाच मग मी तिच्याबरोबर जाईल. आणि ही साडी ॲक्च्युली आम्हाला लग्नात दिलेली आत्याने, म्हणजे सोनीताईच्या लग्नासाठी. तर मला तिकडे जायचं होतं साडी टाकायला, पण मला इतकं लेट झालं, मी तिथे तीर्थासाठी थांबले तर लेट झालं. तर आता बघूया पुढे कशी वाटते साडी. चला, तर आता मी डायरेक्ट देवाऱ्यात जाते आणि मग तुम्हाला दाखवते मी तिकडचं सगळं. आणि आता मी आले आमच्या देवाऱ्यात. ॲक्च्युली तीर्थाची वाट बघते. तीर्थाचे पप्पा तिला आणायला गेल्यात, म्हणून तोपर्यंत मी तुम्हाला आमचं देवाऱ्याचं दाखवते. ते जण येऊन गेल्यात आणि प्रत्येकाने सगळ्यांनी असं नैवेद्य ठेवलं आहे, प्रत्येकजण दाखवून गेलं आहे. मी पण वेट करते तीर्थाची, आणि तीर्थ आली का मग मी नैवेद्य दाखवेन. आणि माझं नैवेद्य मी ते दाखवून घेतलं आहे देवाला. आणि ही आले, पण ही रडते नुसती काय. झालं सगळं नैवेद्य वगैरे दाखवून आणि आता मी घरी जाते, कारण आत्ता परत सोनीताईचं लग्न आहे, तर तिकडे पण जायचं आहे. त्यांचं लग्न आहे कोपरखेरण्याला, तर मग तिथे सुद्धा जायचं आहे मला. म्हणून मग आता आम्ही घरी निघतो. तर कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही चंपाषष्ठीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.